तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आज आम्ही स्पेशली कोच्चीमध्ये चाललो आहे। तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथून कोच्ची फक्त 1 तासाच्या अंतरावरती आहे। तर आम्ही आता इथं जाता जाता एका मंदिरामध्ये थांबलो आहे, दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथून नंतर आमची पुढची ही जर्नी सुरू होणार आहे। तर आज आम्ही तिघच चाललो आहे कारण आज आहे मंडे, कालच संडे झाला। आणि तर कोच्चीकडे जात जात वाटेत आमचं काम होतं, आम्ही तिथं बराच वेळ थांबलो होतो। तर आता तुम्ही पाहू शकता की इथं पाऊसही सुरू झालेला आहे। दुपारचे 2 वाजत आलेले आहेत आणि सर्वांना म्हणजे आम्हा तिघांना भूक पण लागले। तर आम्ही इथं वेट करतोय की आमच्या घरात सर्वांना आवडणारं जे फेवरेट रेस्टॉरंट आहे ते तुम्हाला इथं पुढे दिसत असेल, व्हाईट कलरचं एम्पायर प्लाझा त्याचं नाव आहे। तर ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही नेहमी येतो। तर इथं आम्ही आता जेवण करणार आहोत। तर आम्ही केरलामधलं स्पेशल कोणतं जेवण खातोय तेही तुम्हाला दाखवतो। तर इथं बघा गर्दी भरपूर आहे। ह्या हॉटेलमध्ये नेहमीच भरपूर गर्दी असते। बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही ह्या हॉटेलचा व्ह्यू बघितला असेल। तर आज मी तुम्हाला नाव पण दाखवते, हे बघा। तर इथं जेवण मस्त मिळतं आणि ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला जेवण भेटतं। तर गरम जेवण इथं बनवून देतात। तर इथं तुम्ही पाहू शकताय की आम्ही इथं चिकन बिर्याणी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबरच केरलाचं जे ऊन असतं म्हणजेच केरलाची थाली तुम्ही म्हणू शकता, ती इथं पतीजीने घेतलेली आहे। तर त्यांना इथलं जी केरलाची थाली असते ती खूप आवडते, त्यामुळे बऱ्याच वेळा ते तीच थाली खातात। म्हणजे मोठा भात असतो वेगवेगळ्या पद्धतीच्या 5-7, त्याच्याबरोबर करी येतात आणि सांबार, नंतर मोर करी म्हणजेच कढी वगैरे, पापडम, आचार, सलाड, पायसम म्हणजे खीर, असं वेगवेगळं भरपूर आयटम त्याच्याबरोबर असतात। तर आम्ही दोघींनी चिकन बिर्याणी घेतलेली आहे। तर जवळून तुम्हाला दाखवते, हे बघा। तर इथं आहे सांबर, हे खरं ताक आहे खरं तर। मोर करी म्हणजेच कढी पण आहे, याच्याबरोबर फिशची करी पण आहे। इथं आम्ही छोटेवाले फिश असतात ते फ्राय घेतलेले आहेत। तर इथं याला कुळवा फ्राय म्हणतात। आणि हे सगळं खाल्ल्यानंतर आम्हाला अजून परोटा खावासा वाटला, म्हणून मी आणि गुडियानी अजून परोटा आणि फिश करी घेतली। तर असं हे केरलाचं स्पेशल जेवण आम्ही आता पोट भरून केलं आणि इथून पुढे आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललो आहे। तर त्या ठिकाणी आम्ही का चाललो आहे, कशासाठी गेलो होतो, त्याचा स्पेशल व्हिडिओ पुढे मी घेऊन येणारच आहे। तर इथं बघा, हा फॉरम मॉल आहे। तर ह्या मॉलमध्ये आम्ही बऱ्याचदा जातो, आमच्या इथून जवळ आहे हा मॉल। आणि इथून पुढे आम्ही स्ट्रेट जाणार आहोत, लुलू मॉल ही वाटेत लागेल। तर कोच्चीचा लुलू मॉल कसा आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट्स करा, त्याचाही डिटेल व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती नक्की अपलोड करेन। तसं पाहिलं तर बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज मी हिंदी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, बट मराठी चॅनलवरती अजून थोडेसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। अजून पुढे भरपूर व्हिडिओज येणार आहेत। तर आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणचं नाव मी तुम्हाला सांगते, हे आहे अमृता मेडिकल कॉलेज। तर इथं आम्ही आलो आहे आणि हे कॉलेज तुम्हाला दाखवते। मोठं कॉलेज आहे इथलं कोच्चीमधलं। तर मोठा असा परिसर आहे, इथं बऱ्याच वेळ आम्ही होतो, 1-2 तास तरी आम्ही इथं होतो। तर आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते कामही आमचं झालं आणि फायनली आम्ही आता हॅपीली घराकडे निघालो आहे। रस्त्याचा व्ह्यू मी काढत नाही कारण चार्जिंग पूर्णपणे संपलेलं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।